क्वेश्चन क्या बोलेगा, आपने क्लोज्ड एरिया माना है क्या? हाँ मान लिया ना। उसका छोटा टुकड़ा ds लिया क्या? हाँ ले लिया ना। अब मुझे बोलो, उन्होंने एनक्लोज किए हुए चार्ज आपको पता है क्या? रुक गए। क्यों? वो निकालना बाकी है। अब तो चलो पहले उसको निपटा देंगे, उसकी वैल्यू पहले निकाल देंगे ताकि हम गॉस थ्योरम को अप्लाई कर सकते हैं। 2 क्वेश्चन का आंसर निकाला हमने, अब बचा है सिर्फ एक क्वेश्चन। क्या है क्वेश्चन? उस गॉसियन सिलेंडर ने एनक्लोज किए हुए चार्ज आपको पता है क्या? अभी तो आंसर है ना। अब चलो निकालेंगे। कैसे निकालते? चलो बेटा, अलग अलग तरीके हैं। चलो बेटा, ये सब चार्जेस, क्यू चार्जेस कितने लंबे सिलेंडर के ऊपर बैठे हैं? तो दिए हुए टोटल क्यू चार्जेस यल लेंथ के ऊपर बैठे हैं, यल लंबे सिलेंडर के ऊपर बैठे हैं। तो हमें छोटे एल लेंथ के ऊपर जितने सिलेंडर, ये इसके पीछे, इस पट्टी के नीचे और इस सिलेंडर के पीछे जितने फ्लक्सेस, जितने चार्जेस बैठे हैं। देखो बच्चों, हम धूप में खेलते हैं, हमें धूप नहीं लगती, खेल के सामने धूप का कोई नहीं चलता। कितने भी धूप रहने दो, हम अगर खेल में उतरे तो धूप लगने से हम खेल नहीं समाप्त करते हैं। जब तक हम जीतेंगे नहीं तब तक हम खेलते रहते हैं। तो उसमें क्या होता है, हम धूप में ज़्यादा खेले ना, अगर हम गोरे हो तो हमारी त्वचा काली पड़ जाती है। तो त्वचा अगर काली, स्किन अगर काली हो गई, अगर हमने ऐसा बेल्ट यूज किया है यहाँ पे, तो बेल्ट निकाल दो, उतना ही चमड़ा, उतना ही त्वचा हमें गोरी दिखेगी। जितना सरफेस इस पट्टी के नीचे था वो बच गया, किससे? धूप से। जितना सरफेस उसके नीचे था वो गोरा दिखने लगा। उसी प्रकार इस पट्टी के नीचे जो जितने भी चार्जेस बैठे हैं, जितके चार्जेस या पट्टीच्या खाली बसलेत, या गॉसियन सिलेंडर आपला असा आहे बाळांनो, असा गॉसियन सिलेंडर आहे, तर जेवढे भी चार्जेस या पट्टीच्या खाली झाकले गेलेत तेवढे चार्जेसला त्यांनी एनक्लोज केलेला आहे. ओके, इकडचे चार्ज उघडे आहेत, इकडचे पण चार्ज उघडे आहेत. फक्त त्या गॉसियन सिलेंडर किती लांबीचा काढलाय तुम्ही? छोट्या एल लांबीचा घेतलाय. हा गॉसियन सिलेंडर किती लांबीचा आहे? छोटा एल. तर एवढ्या लांबीच्या या सिलेंडरवर किती चार्ज बसलेत तेवढाचा विचार करायचा. मग आता टोटल लांबीवर किती बसलेत? टोटल चार्जेस. तर मग तुम्हाला किती लांबीवरचे बसलेले पाहिजेत? स्मॉल एल. तर मग स्मॉल एल लांबीवर बसलेले चार्जेस तुम्हाला काढायचे असतील तर कसं काढणार? तर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन आहे इथं, म्हणून एल लांबीवर क्यू, तर स्मॉल एल लांबीवर किती? तर या दोघांचा गुणाकार याने याला भागतोय, म्हणजेच क्यू डॅशची किंमत आहे क्यू अपॉन एल इंटू एल. परंतु टोटल चार्ज अपॉन टोटल लांबी म्हणजेच लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा, म्हणून क्यू डॅशची किंमत आहे लॅम्बडा इंटू एल. मग आता कळलं. आता तिन्ही प्रश्नाची उत्तरं आहेत गॉसच्या. गॉसने विचारलेल्या तिन्ही प्रश्नाची उत्तरं आहेत आपल्याकडे. पहिलं, गॉसियन स्पियर सिलेंडर क्लोज्ड एरिया घेतला का? त्याचा छोटा तुकडा ds पण घेतला का? घेतला. आता त्यांनी एनक्लोज केलेले चार्ज माहिती आहेत का विचारलं ना, तर मगाशी आपल्याला माहीत नव्हते. आता काय म्हणाल? यस माहीत आहेत. किती चार्ज एनक्लोज केलं? लॅम्बडा इंटू एल. क्यू डॅशची किंमत कसं काढलं लक्षात आलं का? टोटल एल लांबीवर टोटल चार्ज क्यू बसलेत, तर जेवढ्या लांबीचा भाग झाकला गेला याच्या खाली, जेवढा भाग यांनी झाकलेला आहे तेवढ्या लांबीवरचे चार्ज एनक्लोज केलेत. वरचे चार्ज उघडे आहेत, खालचे पण उघडे आहेत, फक्त एवढे चार्ज झाकले गेलेत. आणि चार्ज एनक्लोजडच पाहिजेत ना तुम्हाला, एनक्लोज केलेले चार्ज पाहिजेत ना. मग या पट्टीनं किती चार्जला एनक्लोज केले म्हणलं तर जेवढे चार्जेस छोट्या एल लांबीच्या सिलेंडरवर बसलेत तेवढे चार्ज पाहिजेत. मग आता मिळालेत तुम्हाला. चला मग आता आठवण करा. अकॉर्डिंग टू गॉसेस थेरम, फ्लक्सेस थ्रू गॉसियन सिलेंडर इक्वल टू काय? 1 अपॉन एप्सिलॉन नॉट क्यू डॅश. आता क्यू डॅशची किंमत ठेवा, लॅम्बडा एल अपॉन एप्सिलॉन नॉट 3. मग आता या दोघांच्या डाव्या बाजू सारख्या आहेत ना, मग आता उजव्या बाजू समान करा. किती आलं? ई इंटू 2 पाय आर एल इक्वल टू लॅम्बडा एल अपॉन एप्सिलॉन नॉट. चला एल एल कट खटाखट. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2
पाय एप्सिलॉन नॉट आर. तर लक्षात घ्या बाळांनो, हा आला एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आउटसाइड द चार्ज्ड सिलेंडर. तर हाच फॉर्म्युला तुम्ही जर मागचे 2-3 पानं जर काढून बघितलात, फील्ड ड्यू टू चार्ज्ड वायर ऑफ इन्फानाईट लेंथ, इन्फानाईट लांबीच्या वायरनं बनवलेलं आर डिस्टन्सवर बनवलेल्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं जर सूत्र पाहिलात तर हाच फॉर्म्युला चमकेल तिथं. बघा तुम्ही पाहू शकता, 2-3 पानं जर तुमच्याकडे असतील किंवा मागचा तुम्हाला जर व्हिडिओ माहीत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हा पाहू शकता. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज्ड सिलेंडर ऑफ इन्फानाईट लेंथ. म्हणून इन्फानाईट लांबीच्या चार्ज्ड सिलेंडरनं जेवढं फील्ड तयार केलं आहे तेवढंच फील्ड हा चार्ज्ड सिलेंडर बनवू शकतो. म्हणजे चार्ज्ड वायरनं, इन्फानाईट लांबीच्या चार्ज्ड वायरनं बनवलेलं फील्ड इज सिमिलर टू द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज्ड सिलेंडर. म्हणून सिलेंडरनं बनवलेलं इलेक्ट्रिक फील्ड म्हणजेच इन्फानाईट लांबीच्या वायरनं बनवलेल्या फील्ड सारखं असतं. म्हणून हा लिनियर चार्ज्ड सिस्टीम सारखा आहे. म्हणून फील्ड ड्यू टू वायरनं, जसं आपण म्हटलं होतं ना, फील्ड ड्यू टू स्पिअरचं काय म्हटलं होतं, जसं फील्ड एका पॉईंट चार्जनं बनवलं जातं तसंच फील्ड हाच सॉलिड स्पिअर बनवतो बाहेर. ओके, जसलं फील्ड हे वायर बनवलेलं आहे, वायरनं बनवलं आहे, इन्फानाईट लांबीच्या वायरनं जसं फील्ड बनवलं आहे तसलंच फील्ड कोण बनवतं, चार्ज्ड सिलेंडर बनवतं. का, याचे सर्वाचे सर्व कॉन्सन्ट्रेशन पॉईंट कुठं आहे, ऑन द ॲक्सिस आहे. म्हणून हा ॲक्सिस ऑफ सिलेंडर म्हणजे आपल्यासाठी कोण आहे, थीन वायर आहे, ऑफ इन्फानाईट लांबीचं वायर आहे, असा तो ॲक्सिस आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा झाला फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड सिलेंडर. मग आपण कुठल्या पॉईंटबद्दल बोलायला लागलोय, बाहेरच्या पॉईंटबद्दल. जोपर्यंत तुमचा हा पॉईंट, जोपर्यंत हा ज्या पॉईंटचा इंटेन्सिटी तुम्ही काढायला लागलात तो जर पॉईंट फील्डच्या म्हणजे सरफेसच्या बाहेर आहे, सिलेंडरच्या बाहेरचा पॉईंट असेल तर तोपर्यंत हा फॉर्म्युला वापरू शकता. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड सिलेंडर, मग तो कंडक्टरचा असू द्या, इन्सुलेटरचा असू द्या, सॉलिड असू द्या की हॉलो असू द्या, सर्वांसाठी सेमच फॉर्म्युला. का, जोपर्यंत आपण बाहेर आहोत तोपर्यंत हे फील्ड ते सॉलिड आहे का, ते हॉलो आहे का, ते कंडक्टरनं बनलेलं आहे का, ते इन्सुलेटरनं बनलेलं आहे का, याच्याशी काही संबंध आहे का, नाही. कारण ते चार्जेस सॉलिडवर बसले काय, इन्सुलेटरवर बसले काय, नॉन इन्सुलेटरवर बसले काय, म्हणजेच कंडक्टरवर बसले काय, हॉलोवर बसले काय, त्याला एनक्लोज करणारे कोण आहे त्याच्याशी संबंध आहे. म्हणून इट इज नॉट चेंजेस ॲज द नेचर ऑफ द सिलेंडर चेंजेस. आता फक्त बाहेरच्या पॉईंटचं इंटेन्सिटी काढलं आहे, आता सरफेसवरचं काढतोय. जेव्हा तुम्ही सरफेसवर गेलात, हा पॉईंट जर समजा सरफेसवरचा घेतलात थोडंसं बाहेर, म्हणजे आर जवळपास समान, म्हणजे आर नियरली इक्वल टू आर असेल तर आपण कुठं आहोत, फॉर आर नियरली इक्वल टू आर म्हणजेच ऑन द सरफेस. तर ऑन द सरफेस ऑफ द चार्ज्ड सिलेंडरचं फील्ड काढायचं आहे. काय नाही बाळांनो, जिथं छोटा आर आहे ना तिथं मोठा आर टाकून द्या. म्हणून फील्ड ऑन द सरफेस ऑफ चार्ज्ड सिलेंडर इज 2 पाय एप्सिलॉन नॉट कॅपिटल आर. जसे प्रश्न मी तिथं विचारलं होतं, समजा त्या पी पॉईंटला, बाहेरच्या पॉईंट पीला मी जर क्यू नॉट टेस्ट चार्ज आणला होता तेव्हा फील्ड इंटेन्सिटी एवढी मिळाली. जर तिथं डबल चार्ज आणला असता, मी बाहेरून आणणारा टेस्ट चार्ज डबल आणला असता तर फील्ड इंटेन्सिटी बदलली असती का. तर इथून मला सांगायचं आहे, तर तुम्ही चार्ज कोणता आणताय टेस्ट म्हणून त्याच्यावर हा फॉर्म्युला डिपेंड करत नाही. म्हणजेच इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज सिलेंडर नॉट डिपेंड अपॉन द टेस्ट चार्ज और इट इज नॉट डिपेंड अपॉन द टोटल चार्जेस गिवन टू द सिलेंडर. सिलेंडरवरच्या टोटल चार्जवर पण डिपेंड नाही. म्हणून फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड सिलेंडर इज इंडिपेंडंट ऑन द चार्जेस गिवन टू द सिलेंडर.
और इट इज ऑल्सो इंडिपेंडंट ऑन द लेंथ ऑफ द चार्जर सिलेंडरवर. म्हणजे चार्जर सिलेंडर हा तुमचा किती लांबीचा आहे त्याच्यावर डिपेंड नाही. म्हणून तर म्हटलं ना, चार्जर सिलेंडरनं बनवलेलं इलेक्ट्रिक फील्ड इन्फानाईट लांबीच्या वायरनं बनवलेलं फील्ड सारखं आहे. का म्हटलं असं? कारण इट इज नॉट डिपेंड अपॉन लेंथवर डिपेंड नाहीच ना याच्यात. कारण आपण म्हटलंय लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एल असतं, पण इट इज नॉट डिपेंड अपॉन क्यू, नॉट डिपेंड अपॉन एल, कारण इट डिपेंड अपॉन नेचर ऑफ द मटेरियल, नेचर ऑफ मटेरियल ऑफ दॅट कंडक्टर. म्हणून लिनियर चार्ज डेन्सिटी टोटल चार्जवर डिपेंड नाही ना टोटल लांबीवर डिपेंड नाही. इट ओनली डिपेंड अपॉन लिनियर चार्ज डेन्सिटी मटेरियलवर डिपेंड आहे. तो मेटल तो कुठल्या प्रकारचा आहे, म्हणजेच कंडक्टरचा आहे का इन्सुलेटरचा आहे त्याच्यावर ते डिपेंड असतं. आणि लिनियर चार्ज डेन्सिटीनुसार इंटेन्सिटी बदलत असते. आणि हा कोण आहे? डिस्टन्स. मग आता दोघातला ग्राफ म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्जर सिलेंडर डिपेंड अपॉन लिनियर चार्ज डेन्सिटी, डिस्टन्स आणि मटेरियल म्हणजे मीडियम सराउंडिंग द सिलेंडर. मग आता मला सांगा काय असेल ग्राफ डिस्टन्स आणि ईचा? तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ई इंटेन्सिटी ई इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. मग ग्राफिकल व्हेरिएशन कसा असेल? इन्व्हर्स लॉ म्हटलं की रेक्टँग्युलर हायपरबोला असतो. रेक्टँग्युलर हायपरबोला याचा अर्थ कसा आहे आणि पॅराबोलातला अर्थ कसा आहे हे बघा. दोघात फरक हा आहे, स्क्वेअर लॉ आणि फक्त इन्व्हर्स लॉ. हे इन्व्हर्स लॉ आणि इन्व्हर्स स्क्वेअर लॉ यात फरक काय? हा इन्व्हर्स लॉ रेक्टँग्युलर हायपरबोला देतो. आता दोघात फरक काय ते पण सांगतो. इथं ड्रॉ केलेली टँजंट आणि इथं ड्रॉ केलेली टँजंट, इथं ड्रॉ केलेली टँजंट याला पॅरलल झाली पाहिजे, इथं ड्रॉ केलेली टँजंट याला पॅरलल झाली पाहिजे. त्याला म्हणायचं हायपरबोला. कसला हायपरबोला? रेक्टँग्युलर हायपरबोला. ठीक आहे. आणि हा स्क्वेअर असता तर कसं झालं असतं? हे बघा, हे असं आलं असतं, असं आलं असतं. म्हणजे याला ड्रॉ केलेली टँजंट इथं कट झाली असती, तर कुठं ना कुठं कटणार इथं. आणि हा असा आला असता, म्हणजे याला ड्रॉ केलेला टँजंट इथं कुठेतरी कटणार. म्हणजे पुढे गेलात की हा कुठेतरी झिरो होणार, पुढे गेलात तर हा कुठेतरी झिरो होणार. पण इन्व्हर्स स्क्वेअर लॉमध्ये पुढे कुठं जरी गेलात तर ते झिरो होणार नाही. कुठे जरी गेलात तर झिरो होणार नाही. म्हणजेच हा फरक आहे. रेक्टँग्युलर हायपरबोला म्हणजे इथली टँजंट पॅरलल, इथली टँजंट पॅरलल. ओके बाळांनो, तर हा रेक्टँग्युलर हायपरबोला. व्हेरिएशन ऑफ ई विथ डिस्टन्स, इंटेन्सिटी ई आणि डिस्टन्स आर यातलं व्हेरिएशन आहे. म्हणजेच हा इथं रिलेशन आहे. कसला हायपरबोला? रेक्टँग्युलर हायपरबोला. तर हे झालं ग्राफिकल व्हेरिएशन ऑफ इंटेन्सिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स आर. ओके बाळांनो, मग हे झालं कधी? बाहेरच्या पॉईंटसाठी. मग आता बाहेरच्या पॉईंटला मग आता पुन्हा प्रश्न पडतो. समजा जोपर्यंत तुम्ही बाहेर आहात तोपर्यंत ज्या सिलेंडरला तुम्ही चार्जेस दिलेत त्याचा आकारात कमी जास्त केलं तर काही फरक पडतो का? तर नाही. जोपर्यंत तुम्ही बाहेर आहात तोपर्यंत कॅपिटल आर इथं नाहीच. ओके, म्हणून बाहेरच्या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज नॉट डिपेंड अपॉन द साईज अँड डायमेन्शन्स ऑफ चार्जड सिलेंडर. चार्जड सिलेंडरनं बनवलेलं म्हणजे त्याचं जे साईज आहे ना त्याच्यावर डिपेंड नसतात. म्हणून इंटेन्सिटी ड्यू आउटसाइड द चार्जड सिलेंडर नॉट डिपेंड अपॉन द डायमेन्शन्स ऑफ चार्जड सिलेंडर, नायदर डिपेंड अपॉन रेडियस नॉट डिपेंड अपॉन लेंथ. इट ओनली डिपेंड अपॉन द लिनियर चार्ज डेन्सिटी, मीडियम सराउंडिंग द सिलेंडर अँड डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ द सिलेंडर. त्याच्यानंतर बट जर तुमचा पॉईंट सरफेसवर असेल तर सरफेसवरची इंटेन्सिटी डिपेंड करते कशावर? डायमेन्शन्स ऑफ चार्जड सिलेंडर. कारण डायमेन्शन तुमचे वाढले की तुम्ही पण सरफेसवर जाण्यासाठी दूरच जाणार ना. म्हणून डायमेन्शन बदलले की तुमचे पोझिशनसुद्धा बदलू लागली, तुमच्या पॉईंटची पोझिशन बदलत आहे. म्हणून जर डायमेन्शन बदलली, रेडियस वाढली की इंटेन्सिटी काय होते? कमी. म्हणून इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी डिक्रीजेस as the size of the charged cylinder increases. म्हणून इंटेन्सिटी ऑन द सरफेस ही मॅक्झिमम असते. ओके, आणि जसं जसं दूर चालत तसं इन्व्हर्स
स्क्वेअर लॉ इन्व्हर्स लॉनुसार कमी होत असते. म्हणून आता सरफेस आणि बाहेरचं फील्ड इंटेन्सिटीचा जर ग्राफ काढलात तर असा येतो. सरफेसपर्यंत, आता मी सरफेसपर्यंत नंतर बोलतो, सध्या सरफेसवर आहे तर मला इंटेन्सिटी मॅक्झिमम मिळाली. किती मिळाली? एवढी. किती? लॅम्बडा अपॉन 2 पाय एप्सिलॉन नॉट आर. नंतर काय होत चालली? इन्व्हर्स लॉनुसार कमी होत चालली. ओके. त्यानंतर मग आता आतमध्ये काय आहे तर आतसाठी हा फॉर्म्युला बंधनकारक नाही, हा फॉर्म्युला लागू करत नाही, हा पण लागू पडत नाही. मग आता आतमध्ये काय आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊया. चला, समजा तुमचा हा पॉईंट सिलेंडरच्या आतमध्ये राहिला असता तर काय झालं असतं. बघा बाळांनो, बाहेरच्यासाठी हे दोन्ही फॉर्म्युला, हा फॉर्म्युला, सरफेससाठी हा फॉर्म्युला. ओके. आता जातोय आतमध्ये जाऊया. मग आतमध्ये गेल्यानंतर काय बदल होतो? इसमें क्या, इसमें देखो, हम जा रहे हैं आत जात असताना आपणाला काय करावं लागतं? अंदर जा रहे हैं तो हमें क्या करना होगा? गॉसियन सिलेंडर ड्रॉ करना होगा. हम जा रहे हैं अंदर तो उसका साइज बड़ा दिखा रहे हैं, तो हम इस एक्सिस से आर डिस्टेंस दूर गए, यहाँ जाकर पराक्रम करने वाले हैं. कैसा पराक्रम? यहाँ का इंटेंसिटी नापने वाले हैं. पी पॉइंट कितना दूर लिया? आर डिस्टेंस दूर. कैसे निकालोगे? गॉस थ्योरम यूज करना है तो गॉसियन सिलेंडर ड्रॉ करना होगा. यस, तो गॉसियन सिलेंडर ड्रॉ कर लिया. तो बताओ इस गॉसियन सिलेंडर ने कितने चार्ज एनक्लोज किए हैं? चार्ज तो बाहर बैठे हैं, चार्ज तो बाहर है, चार्ज तो बाहर है. ओके. अंदर कोई नहीं है, अंदर कोई नहीं है तो चार्ज एनक्लोज्ड बाय गॉसियन सिलेंडर कितना आएगा? 0. तो इसीलिए कब तक नहीं होते हैं अंदर चार्ज? जब तक तुम्हारा ये सिलेंडर हॉलो है तो अंदर कोई चार्ज नहीं जाएगा. चाहे वो सिलेंडर, हॉलो सिलेंडर कंडक्टर से बना हो या इंसुलेटर से बना हो, कोई मतलब नहीं. अंदर नहीं है ना, वो अंदर हॉलो है. हॉलो सिलेंडर के अंदर बिल्कुल चार्ज डिस्ट्रीब्यूशन नहीं होते हैं, क्योंकि आपको पता है चार्ज को रुकने के लिए पार्टिकल की ज़रूरत है, मासिव पार्टिकल बॉडी की ज़रूरत है. तो बिना पार्टिकल, बिना मास चार्ज कभी भी बैठेगा नहीं. तो चार्ज ऑलवेज फाउंड विथ मास, बट सम मासेस विल फाउंड विदाउट चार्ज. ओके. म्हणून आता सांगा, आतमध्ये कुणीच नाही आहे, आत पोकळ आहे. मग आपण गॉसियन सिलेंडर घेतला आहे पण त्याच्यामध्ये चार्जेसच नाही आहेत. म्हणून चार्ज एनक्लोज्ड बाय गॉसियन सिलेंडरची किंमत किती झाली? 0. म्हणून फ्लक्सेसची किंमत किती झाली? 0 अपॉन एप्सिलॉन नॉट म्हणजे 0. आणि इंटेन्सिटी किती झाली? 0. कारण याची किंमत तुम्ही काय घेणार? 0. इंटेन्सिटी 0 अपॉन एनी 0 आणि म्हणून इंटेन्सिटी 0. म्हणून सिलेंडर तुमचा कंडक्टरचा असेल म्हणजेच मेटलचा असेल तर तो मेटलचा असेल तो सॉलिड असला काय, हॉलो असला काय, आतमध्ये फील्ड इंटेन्सिटी 0. म्हणून फील्ड इनसाइड फॉर आर लेस देन आर मीन्स इनसाइड. तो इनसाइड की बात कर रहे हैं तो इंटेंसिटी 0 रहेगी. किसके किसके लिए? हॉलो, हॉलो, यस, दोनों के लिए भी, नॉन कंडक्टिंग या कंडक्टिंग, किसी भी प्रकार का रहने दो, नॉन कंडक्टिंग हो या कंडक्टिंग हो. हॉलो अगर जब तक पोकळ आहे, मधून पोकळ असेल तर आतमध्ये 100% फील्ड इंटेन्सिटी, इवन ॲक्सिसवर सुद्धा, ॲक्सिसवरच्या पॉईंटला सुद्धा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी 0. आतमधल्या प्रत्येक पॉईंटला इंटेन्सिटी 0. पण कुणाकुणासाठी? तिघांसाठी. बघा स्पिअरमध्ये पण असंच झालं होतं.
त्या तिघांसाठीच फील्ड आतमध्ये शून्यच होती. कुणा तिघांसाठी? हॉलो नॉन कंडक्टर, हॉलो गुड कंडक्टर आणि शेवटी सॉलिड नॉन कंडक्टर. सॉलिड कंडक्टर. म्हणजे सॉलिड कंडक्टर म्हणजे हा मेटलचा आहे आणि सॉलिड आहे. पण सॉलिड असून काय फायदा आहे? मेटलचा आहे. मेटलचा सॉलिड जरी असला तर चार्जेस कधीच आत घुसत नाही आहेत, चार्जेस बाहेरच राहतात. म्हणून चार्जेस सरफेसवरच असतात. म्हणून सॉलिड कंडक्टरचा असला काय, हॉलो कंडक्टरचा असला काय, हॉलो नॉन कंडक्टरचा असला काय. म्हणजे हॉलो नॉन कंडक्टर सेम फॉर्म्युले, बाहेरच्यासाठी सेम, सरफेससाठी सेम, आतसाठी शून्य. हॉलो कंडक्टरसाठी बाहेर हाच, सरफेसवर हाच, आतमध्ये शून्य. सॉलिड कंडक्टरसाठी आत शून्य, सरफेसवर हेच, बाहेर हेच. परंतु एकमेव मात्र वेगळं आहे, ते म्हणजेच फील्ड ड्यू टू चार्जड सिलेंडर इनसाइड द कसला? इन्सुलेटिंग म्हणजेच नॉन कंडक्टिंग सॉलिड सिलेंडर आत आहे. हां, तो जर सॉलिड नॉन कंडक्टरचा जरी असता, सॉलिड नॉन कंडक्टरचा जरी असता, हे दोघं सेमच. म्हणजे हे दोन फॉर्म्युले लक्षात घ्या बाळांनो. सरफेसवरचा इंटेन्सिटी आणि बाहेरच्या पॉईंटचा इंटेन्सिटी, मग तो सिलेंडर कुठल्याही प्रकारचा असू द्या, फॉर्म्युले तोच. तो सिलेंडर कुठल्याही प्रकारचा असू द्या, चौघापैकी बाहेरच्यासाठी फॉर्म्युले, सरफेससाठी फॉर्म्युला हाच. जसं स्पिअरसाठी होतं ना, तसंच याच्यासाठी वापरायचं. चला आता पुढे. आता जसं स्पिअर वेगळा कुठं होता? नॉन कंडक्टिंग आतमधल्यासाठी. ओके, आता तसंच नॉन कंडक्टिंग, आता चार्जड सिलेंडर कसला आहे? नॉन कंडक्टिंग आहे. म्हणजेच इन्सुलेटरनं बनवलेला आहे, कंडक्टिंग. ठीक आहे, नॉन कंडक्टिंग इन्सुलेटरनं बनवलेला हा फील्ड इंटेन्सिटी त्याचं शिकायचं आहे. पण कसल्या पॉईंटला? आतमधल्या पॉईंटला. हा जरी असला ना नॉन कंडक्टिंग, बाहेरच्या पॉईंटला बदल नाही, सरफेसवरच्या पॉईंटला इंटेन्सिटी बदलणार नाही, फक्त आतमधल्या पॉईंटचा इंटेन्सिटी बदलतो. तर आतमधल्या पॉईंटचा इंटेन्सिटी कसा काढायचा हे असंच कंटिन्यू करतोय, हे सुद्धा असंच ठेवतोय. आता फक्त बदल एवढं होतं बाळांनो, आतमध्ये तुम्ही गेलात, आता आतमध्ये पण चार्जेस बसलेत. का बरं? व्हॉल्यूम चार्ज डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. म्हणून जर हा इन्सुलेटरनं बनवलेला सिलेंडर असेल आणि सॉलिड असेल तर आत पण चार्ज जाऊन बसलेत. तुम्ही दिले होते किती चार्ज? कॅपिटल क्यू. सर्वच्या सर्व चार्ज पूर्ण त्या मोठ्या सिलेंडरच्या व्हॉल्यूममध्ये बसलेत. आता व्हॉल्यूम ऑफ दिस सिलेंडर किती आहे? त्याच्यात बसलेले चार्ज मग तुमच्या गॉसियन सिलेंडरमध्ये किती बसले ते काढावं लागतं. म्हणजे फक्त इथून एवढा पुढचा बदल होतो. इथपर्यंत तर सेमच आहे, नो डाऊट, इथपर्यंत सेम आहे, फक्त पुढचं बदलतं. म्हणजे यांनी एनक्लोज केलेले चार्जेस ते काढावे लागतात. तर कसं काढायचं त्यासाठी तर सांगतोय. समजा तुम्ही दिलेत किती चार्ज या बॉडीवर? कॅपिटल क्यू चार्ज दिलेत. किती व्हॉल्यूममध्ये बसलेत? तर या मोठ्या स्पिअरचा व्हॉल्यूम किती आहे? सिलेंडरचा. तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर म्हणजेच पाय आर स्क्वेअर एल आहे ना. तळाचे पृष्ठफळ गुणिले उंची, तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची, हे त्याला मराठीत आकारमान म्हणतो आपण. व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर पाय आर स्क्वेअर इंटू लेंथ. मग तुम्ही ज्या सिलेंडरला चार्जेस दिलेत त्याचा हा व्हॉल्यूम आहे. म्हणजे एवढ्या व्हॉल्यूममध्ये क्यू चार्ज बसलेत, एवढ्या व्हॉल्यूममध्ये क्यू चार्ज बसलेत. तर मग तुमच्या गॉसियन सिलेंडरचा व्हॉल्यूम किती आहे? गॉसियन सिलेंडरचा व्हॉल्यूम किती आहे? त्याचं क्षेत्रफळ किती आहे? पाय छोटा आर स्क्वेअर. लांबी किती आहे? एल. म्हणून पाय आर स्क्वेअर एल लांबीत क्यू चार्ज, तर पाय छोटा आर स्क्वेअर स्मॉल एल लांब याच्यात किती चार्ज बसलेत? एवढ्या व्हॉल्यूममध्ये क्यू, तर एवढ्या व्हॉल्यूममध्ये किती? या दोघांचा गुणाकार करा आणि याने डिवाइड करा. तर क्यू डॅशची किंमत येते क्यू
पाय आर स्क्वेअर यल अपॉन पाय आर स्क्वेअर कॅपिटल यल. पाय पाय कट. मग क्यू डॅश इक्वल टू क्यू अपॉन यल म्हणजेच कोण? लॅम्बडा. आर स्क्वेअर यल अपॉन आर स्क्वेअर. तर हे झालं बाळांनो चार्ज एन्क्लोज्ड बाय दिस गॉसियन सिलेंडर. तर या गॉसियन सिलेंडरनं किती एन्क्लोज केले? चार्ज. क्यू डॅशची किंमत. आणि आता ही किंमत इथं ठेवा. 1 अपॉन एप्सिलॉन नॉट पाय लॅम्बडा आर स्क्वेअर एल अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. मग हे झालं. याला 3 नाव द्या वाटल्यास. हे आता कट झालं नाही. क्यू डॅशची किंमत ही आली. आता या दोघांना इक्वेट करा. तर काय येतं पहा. इक्वेट केल्यानंतर मला थोडंसं इथं फॉर्म्युला तयार करायचं आहे. हे आता बदलतो. चला या दोघांना इक्वेट करतो एवढ्या जागेमध्ये आणि मग फॉर्म्युला निघतो. चला E इंटू 2 पाय आर यल इक्वल टू 1 अपॉन एप्सिलॉन नॉट लॅम्बडा आर स्क्वेअर एल अपॉन आर स्क्वेअर. ओके. चला एल कटतोय. दुसरं कोणी कटत नाही. E इक्वल टू आर कटतोय. मग लॅम्बडा अपॉन 2 पाय एप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर इंटू आर. बघा म्हणजे पुन्हा हे सर्व कॉन्स्टंट आहेत. याचा अर्थ इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टेंस आर. जैसे जैसे हम एक्सिस से भागेंगे, जसं जसं आपण या ॲक्सिस पासून दूर जाऊ तसं तसं इंटेन्सिटी वाढत जाते लिनियरली. म्हणून सरफेस पासून ॲक्सिसवर गेलात. ॲक्सिसवरच्या पॉइंटला आर किती झाला? 0. मग आर जर 0 झाला तर इंटेन्सिटी 0. म्हणून ऑन ॲक्सिसला ई 0 आहे. पण ॲक्सिस आणि सरफेसपर्यंत म्हणजे आर 0पेक्षा मोठा आणि आर पेक्षा, तर यासाठी मात्र ईचं सूत्र आहे हा. ओके. म्हणजेच याचा अर्थ ई प्रोपोर्शनल टू आर. मग सरफेसपर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत इंटेन्सिटी लिनियरली वाढते. मग आता पहा इंटेन्सिटीचा आणि डिस्टन्सचा ग्राफ येतो स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. हा आहे इंटेन्सिटी व्हेरिएशन विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स फील्ड इनसाइड द फील्ड ड्यू टू चार्जड सिलेंडर. पण कसला? सॉलिड नॉन कंडक्टिंग सिलेंडरनं बनवलेल्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं डिस्टन्सनुसार व्हेरिएशन कसं होतं ते हे आहे. मग मला सांगा सेंटरला गेलात म्हणजे ॲक्सिसवर गेलात. आरची किंमत 0 असताना इंटेन्सिटी पण काय झाली? 0. हा फॉर्म्युला आहे ना आतमधल्या पॉईंटचा. म्हणून आतमधल्यासाठी हा फॉर्म्युला तयार झाला. बाहेरसाठी हा फॉर्म्युला आहे आणि सरफेससाठी हा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला केवळ आणि केवळ एकासाठीच आहे. मध्ये कुणासाठी? नॉन कंडक्टिंग सिलेंडरसाठी. मग चला सरफेसपासून सरफेसपर्यंत लिनियरली वाढत गेली म्हणजे ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. सरफेसवर मॅक्झिमम झाली. नंतर इन्व्हर्स लॉनुसार, नॉट स्क्वेअर लॉ. आता बघा बरं सॉलिड नॉन कंडक्टिंग स्पिअरचं फील्ड आणि सॉलिड नॉन कंडक्टिंग सिलेंडरनं बनवलेलं फील्ड थोडासा फरक आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न आला तर काळजीपूर्वक. दिसायला सारखेच दिसतात दोघं पण. बघा ना ही स्ट्रेट लाईन आहे. तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये बघा ही पण स्ट्रेट लाईन आहे. तिथं पण हेच होतं. त्याच्यानंतर मॅक्झिमम सरफेसलाच होतं. तिथं पण मॅक्झिमम सरफेसलाच आहे. पण इथं हा हायपरबोला आहे. हा सरळ आहे. असा आहे हा. तिथं कसं होतं? असं होतं. हे असं होतं. असा ग्राफ होता. म्हणजे हा पॅराबोला होता आणि हा कोण आहे? हायपरबोला आहे.
दोघातला थोडासा फरक आहे. बाहेरच्या फील्डचं व्हेरिएशन वेगळं आहे. कुणामध्ये? स्पियरमध्ये पॅराबोलिक आहे आणि सिलेंडरमध्ये हायपरबोलिक आहे. सरफेसवर मॅक्झिममच आहे, आतमध्ये डिक्रीज होत चाललंय, ॲक्सिसला 0 झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज स्पियर संपला, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज सिलेंडर संपला. सिलेंडरचं कुठल्या प्रकारचं आहे ते सुद्धा इथं संपलेलं आहे. म्हणून फील्ड ड्यू टू चार्ज सिलेंडर विल सेम ॲज द फील्ड ड्यू टू चार्जड वायर ऑफ इन्फानाईट लेंथ. असं तुम्ही म्हणाल सर इन्फानाईट लांबीचं का? कारण नॉट डिपेंड अपॉन लेंथ आहे आणि टोटल चार्जेसवर डिपेंड नसतं. गॉसेस थेरम आणि त्याचे महत्त्वाचे 2 ॲप्लिकेशन संपलेत. फील्ड ड्यू टू चार्ज स्पियर, फील्ड ड्यू टू चार्ज सिलेंडर. आता वेळ आहे फील्ड ड्यू टू चार्ज कंडक्टर चार्ज शीट. चार्ज शीटनं बनवलेलं फील्ड शिकायचं आहे. म्हणजे शीट म्हणजे कोणती? थीन लेअर. समजा एखादा पत्र आहे, स्टीलचा पत्रा आहे, लोखंडाचा पत्रा आहे, मेटलचा पत्रा आहे. अशा या मेटलच्या चार्ज शीटनं बनवलेलं इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला शिकायचं आहे. गॉस थेरमचाच वापर करायचा आहे आणि गॉस थेरमच्या सहाय्यानं आपण इलेक्ट्रिक फील्ड बनवायचं आहे. कोण बनवणार आहे? फील्ड ड्यू टू कोण बनवणार आहे? तर फील्ड ड्यू टू चार्ज शीट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये शिकूया. मी इथं थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.